नाद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। ओम नमो ब्रह्मादिभ्यो ब्रह्मविद्या संप्रदाय कर्तृभ्यो वंश ऋषिभ्यो महद्भ्यो नमो गुरुभ्यः। सर्वोपप्लवरहितः प्रज्ञानघनः प्रत्यगर्थो ब्रह्मैवाहमस्मि। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिञ्च तत्पुत्र पराशरञ्च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविंद योगींद्र मथास्य शिष्यं श्रीशंकराचार्य मथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तं तोटकं वार्तिककारमन्यानस्मद्गुरुन् सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। कविश्रेष्ठाय गुरवे श्रीगोदातीरवासिने विठ्ठलाङ्घ्रिविलीनाय गणुदासाय ते नमः। कालपर्यंत आपण 5 अधिकरणं पाहिली। या 5 अधिकरणामध्ये पहिली 4 अधिकरणं सूत्रांचीच होती की ती 4 प्रमुख सूत्र जी आहेत ब्रह्मसूत्रातली मानली जातात ती प्रमुख 4 सूत्र। आणि 5वं अधिकरण जे आहे ते ईक्षणाचं अधिकरण आहे। म्हणजे ईक्षण केलं, पाहिलं, निर्माण केलं, संकल्प केला, स्फुरण झालं, चिंतन केलं, मनन केलं, परमात्म्याने यातलं काहीतरी केलं। पण जे काही केलं त्यानंतर या जगाची निर्मिती झाली। तर हे सगळं किंवा यातलं काही किंवा यातलं काहीतरी एक करणारा जो कोणी आहे तो परमात्माच आहे, म्हणजे परब्रह्मच आहे, म्हणजे ब्रह्मच आहे। ब्रह्माशिवाय दुसरी प्रकृती, जीव किंवा अन्य कुणीही हे करू शकत नाही। जगताच्या निर्मितीला कारण हे फक्त परब्रह्मच आहे। त्यामुळे उत्पत्ती स्थिती लयाचा कारक असलेला परमात्मा हे जग निर्माण करतो। याचं निश्चितीकरण या अधिकरणातल्या 4-5 सूत्रांनी केलं। आता दुसरा एक ज्याला आपण आरोप नाही म्हणणार पण घेतलेली शंका म्हणू, तो दुसरा विचार असा आहे ज्याच्याबद्दल आपण काल बोललो की आनंदमय अधिकरण। आज आपण आनंदमय अधिकरण बघणार आहोत। या आनंदमय अधिकरणामध्ये सुद्धा अशाच एका आक्षेपाला उत्तर दिलेलं आहे। आक्षेप काय आहे की आनंदमय असा शब्द आलेला आहे। ते सगळे आपण उपनिषदातले दाखले पाहिजे। तर मय हा प्रत्यय आला, मय हा प्रत्यय आला म्हणजे मय म्हणजे विकार, म्हणजे बदल, असं त्या प्रत्ययाने सिद्ध झालं। जर का एखाद्या प्रत्ययाने जर विकार किंवा बदल सिद्ध होत असेल तर मग ते ब्रह्मवाचकच आहे हे कसं? कदाचित दुसरं काही त्याच्यामध्ये असू शकेल, कदाचित दुसऱ्या विषयी म्हटलं गेलं असेल, कदाचित प्रकृतीच्या संदर्भात असेल, कदाचित जीवाच्या संदर्भात असेल, पण ब्रह्माच्या संदर्भात असेल का याविषयी नक्की शंका आहे, असा या ठिकाणी घेतलेला आक्षेप किंवा आरोप आहे। आता आनंदमय हा प्रत्यय आहे आणि कोणताही प्रत्यय त्या शब्दाला लावून त्यापासून एक विशिष्ट अर्थ निर्माण केला जातो। तर तसा म्हणजे हे मृण्मय, आनंदमय म्हणजे मातीने बनवलेलं, अशा अर्थाने आपण तो मय प्रत्यय वापरतो।
तसा इथे हा मय प्रत्यय आहे, त्याच्याकरताच हे अधिकरण आहे. या अधिकरणात त्यांनी असं म्हटलंय आनंदमयोभ्यासात, हे त्याचं पहिलं त्या अधिकरणातलं सूत्र आहे. आनंदमय म्हणजे आत्माच आहे. आता हे ब्रह्मसूत्रकार म्हणतायत की तुमच्या मनात काही शंका असेल तर असो, पण आम्ही तुम्हाला सांगतो की आनंदमय म्हणजे आत्माच आहे. कारण आत्मा या अर्थी आनंद शब्दाचा प्रयोग अनेक वेळा आला आहे. कारण इथे आनंदमय शब्द काही एकदाच कुठल्या तरी एका संदर्भात आलाय असं नाही आहे. वेगवेगळ्या ठिकाणी उपनिषदांमध्ये त्याचा विचार आलेला आहे. हे सांगितल्यानंतर त्याच्याकरता दिलेले जे दाखले आहेत, त्या दाखल्यातला एक दाखला आपल्याला घ्यायचा आहे. तो पहिला दाखला आहे आणि तो दाखला आपल्याला असं सांगतो की तैत्तिरीय उपनिषदामध्ये त्यांनी या अधिकरणामध्ये, म्हणजे जो आनंदमय ह्या शब्दाचा संबंध आलेला आहे, त्या अधिकरणाच्या संदर्भामध्ये तैत्तिरीय उपनिषदामध्ये जो विषय आलेला आहे, तो विषय आपण या ठिकाणी विचारात घेतला तर तो विषय असा आहे की 5 कोश तैत्तिरीय उपनिषदामध्ये वर्णन केलेले आहे, ज्याचा विचार शंकराचार्यांनी आपल्या तत्वज्ञानामध्ये मांडलेला आहे. ते जे पंचकोश आहेत, त्या पंचकोशांचं स्वरूप तैत्तिरीय उपनिषदामध्ये आलंय आणि ते अशा स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे की हा मानवाचा देह जो आहे, तो मानवाचा देह म्हणजे जणू काही सुपर्ण, जणू काही पक्षाचाच देह आहे. मग त्या पक्षाचं मस्तक काय, रूपक आहे हे सगळं. त्या पक्षाचं मस्तक काय आहे, तर मानवाचं मस्तक हेच त्याचं मस्तक आहे. मानवाचे 2 बाहू हे त्याचे 2 पंख आहेत. मानवाचं शरीर त्याचं धड असं आपण म्हणू, हे जे शरीर आहे त्याचं जे धड आहे, तर ते त्याही पक्षाचा मधला भाग आहे. आणि मानवाचे पाय त्या पक्षाची पुच्छ म्हणजे शेपटी, आणि तो पक्षी पूर्ण होतो, मानवाचा देह पूर्ण होतो. आणि या पद्धतीने त्या ठिकाणी म्हणजे तैत्तिरीय उपनिषदामध्ये जे वर्णन केलेलं आहे, ते वर्णन त्यांनी असं केलंय की अशा प्रकारे आता तस्माद वा एतस्माद अन्न रसमयात अन्योतर आत्मा प्राणमयः, तस्माद वा एतस्माद प्राणमयात अन्योंतर आत्मा मनोमयः, तस्माद वा एतस्माद मनोमयात अन्योंतर आत्मा विज्ञानमयः, तस्माद वा एतस्माद विज्ञानमयात अन्योंतर आत्मा आनंदमयः. म्हणाले अशा प्रकारे हे जे 5 कोश आहेत तैत्तिरीय उपनिषदाच्या दुसऱ्या वल्लीमध्ये त्यांनी हे प्रकरण त्याची चर्चा केलेली आहे. आता ही काय चर्चा आहे, हे 5 कोश म्हणजे काय? त्यांनी असं म्हटलं इथे की पहिला कोश आहे तो अन्नमय कोश आहे. म्हणजे हा जो आमचा देह दिसतो आहे बाहेरून, हा स्थूल देह जो आहे तो या देहाचा अन्नमय कोश आहे. या कोशाच्या आतमध्ये सूक्ष्म देह आहे. तो सूक्ष्म देह म्हणजे प्राणमय कोश आहे. त्या सूक्ष्म देहाच्या आतमध्ये एक कोश आहे, त्याला मनोमय कोश असं म्हटलेलं आहे. तो मनाच्या पातळीवर आहे. तिसरा मनोमय कोश झाला. चौथा विज्ञानमय कोश आहे आणि त्याच्या आतमध्ये आनंदमय. आता इथे बघा, आता हे लक्षात घ्या, अन्योंतर आत्मा विज्ञानमयः, तस्माद वा एतस्माद विज्ञानमयात अन्योंतर आत्मानंदमयः. त्या विज्ञानमयाच्या आतमध्ये आनंदमय असं त्याचं स्वरूप आहे, असं आतमध्ये राहतं. म्हणजे आता पुन्हा अगदी साध्या शब्दात बोलायचं तर बाहेर एक आवरण आहे ज्याला अन्नमय म्हटलं, त्याच्या आत एक आवरण आहे त्याला प्राणमय म्हटलं, त्याच्या आत एक आवरण आहे त्याला मनोमय म्हटलं, त्याच्या आत एक आवरण आहे त्याला विज्ञानमय म्हटलं, आणि त्याच्या आत जे राहतं त्याला आनंदमय असं म्हटलं. आता हे जे कोश आहेत, ह्या 5 कोशांचं स्वरूप जसं वर्णन केलं आहे तसंच तिथे मी आता आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे मानवाचा देह आणि सुपर्ण पक्षी त्याचा देह आणि त्या देहाशी ते रूपक. आता हा जो अन्नमय देह आहे किंवा अन्नमय कोश आहे, हे जे स्थूल असं देहाचं रूप आहे,
या अन्नमय कोशाचं स्वरूप काय आहे, त्यातनं काय प्राप्त करून घ्यावं. त्यांनी सांगितलं या अन्नमय कोशाचं एक पावित्र्य आहे. त्या ठिकाणी ह्या स्थूल सगळ्या आमच्या कर्मामध्ये, व्यवहारामध्ये, जीवनामध्ये त्या अन्नमय कोशाच्या पातळीवर काय होतं, तर त्या अन्नमय कोशाच्या पातळीवरती आम्ही सगळे बाहेरचे व्यवहार करतो. हे सगळे व्यवहार कसे व्हावेत, हे सगळे व्यवहार पवित्र व्हावेत, हे सगळे व्यवहार चांगले व्हावेत. कर्म जी असतील ती सत्कर्म व्हावीत. आणि त्यामुळे ह्या अन्नमय कोशाच्या इथे जसं व्यवहाराच्या बद्दल बोललो तसंच अन्नाच्या बाबतीत बोलायचं. तर या देहाने ज्या अन्नाचा स्वीकार करावा ते अन्न पण शक्यतो पवित्र स्वीकारावं. कारण ज्या अन्नाचा स्वीकार होईल ते अन्न जर पवित्र असेल त्याचे लाभ शरीराला झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्यामुळे पवित्र अशा अन्नाचा स्वीकार या अन्नमय कोशामध्ये असणाऱ्या किंवा ज्याला अन्नमय कोश म्हटलं आहे अशा स्थूल देहानी करावा. हा एक विषय झाला तैत्तिरीयामधला. त्याच्या आता आतला जो प्राणमय कोश आहे, प्राण म्हणजे आमचे जे 5 प्राण आहेत, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, हे जे 5 प्राण आहेत, या 5 प्राणांना वेगवेगळ्या स्थानावरती त्या पक्षाच्या ठिकाणी त्याची स्थापना करून त्यांनी असं म्हटलंय की याचं पुच्छ, याची प्रतिष्ठा, त्यांनी पुच्छ तत्प्रतिष्ठा असं वर्णन केलेलं आहे. की ज्याच्या आधाराने तो देह राहतो, तो आधार काय आहे, या अन्नमय कोशाच्या पातळीवरचा आधार जो आहे तो पावित्र्य आणि शुद्धता हा त्याचा आधार आहे. आणि त्यामुळे अन्नमय कोशाच्या पातळीवरती आम्ही विचारांनी किती पवित्र राहू, आम्ही आचारांनी किती पवित्र राहू, आम्ही किती ज्ञानाच्या ग्रहणाच्या बाबतीमध्ये किती पवित्र राहू. म्हणजे कसं की ज्ञान ग्रहण करायचं आहे, पण आपल्याला माहिती आहे की व्यवहारामध्ये म्हणजे आमच्या कॉलेज डेजमध्ये सुद्धा आम्हाला त्याचं कौतुक वाटायचं की आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये, आमच्या डिपार्टमेंटला आमचे एक प्रोफेसर वर्गामध्ये सिगरेट ओढायचे आणि आम्हाला शिकवायचे. म्हणजे ते चेन स्मोकर होते आणि त्यांना ते तेवढा तासभर सिगरेट न ओढता राहता येत नव्हतं. तर आमच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये त्याचंच कौतुक होतं की आमच्या स्वरांना स्पेशल परमिशन आहे की वर्गात सिगरेट ओढली तर चालते. आता वास्तविक पाहता ज्ञानासारखा पवित्र विषय त्या ठिकाणी व्यसनाधीनतेने त्याचा विचार करावा आणि ते ज्ञान द्यावं हे योग्य नाही असं काही त्या वयात आम्हाला कळलं नाही, वाटलंही नाही, तो आमचा विचारही मनात आला नाही. परंतु इथे त्यांनी जे म्हटलंय प्रतिष्ठा काय आहे अन्नमय कोशाची, प्रतिष्ठा काय आहे ह्या देहाची, की ह्या देहाने केलेले विचार पवित्र असावेत, आचार पवित्र असावा, वासना पवित्र असाव्यात, व्यवहार पवित्र असावे, नंतर मिळवण्याचे मार्ग व्यवस्थित असावेत म्हणजे पवित्र असावेत, इच्छा आकांक्षा पवित्र असाव्यात. पावित्र्य ही याची प्रतिष्ठा आहे. प्रतिष्ठा म्हणजे आधार आहे की जसं तो पक्षी आकाशामध्ये उडतो तेव्हा त्या पक्षाचा जो तोल आहे किंवा त्याला वर जायचं असेल तर जसं पंखात हवा भरून तो वर जातो, तसाच त्याला जो तोल सांभाळायचा आहे त्या तोलाकरता त्या शेपटीचा उपयोग होतो त्याला, आणि त्या शेपटीला वर खाली करून तो तोल सांभाळतो. तसा ह्या अन्नमय कोशाचा तोल कशावर आहे तर तो त्या पावित्र्यावर आहे असं म्हटलंय. नंतर आतमधला जो कोश आहे तो प्राणमय कोश आहे. आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ह्या प्राणमय कोशाच्या पातळीवरती 5ही प्राणांचा विचार केलाय. कोणते 5 प्राण? प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. आता या 5 प्राणांच्या साह्याने आमचा देह जो आहे तो चालवला जातो, त्याच्यातलं संतुलन राहतं, त्याचं आरोग्य टिकवलं जातं. या 5 प्राणांचं या देहामध्ये पुष्कळ महत्व आहे. तर यांची प्रतिष्ठा काय? पृथ्वी ही याची प्रतिष्ठा आहे असं म्हटलं. तत्पुच्छ तत्प्रतिष्ठा. आणि ती काय आहे? पुच्छ या स्थानावरती प्रतिष्ठित काय आहे? पृथ्वी आहे. आणि पृथ्वी म्हणजे हा इहलोक, म्हणजे या 5 प्राणांच्या साह्याने ज्या देहाला हे 5 प्राण चालवतात त्या देहाच्या पातळीवरचे व्यवहार, त्या प्राणांच्या पातळीवरचे जे व्यवहार आहेत ते सगळे स्थिरपद असावेत. जशी पृथ्वी स्थिर आहे आणि आम्ही कशाही उलट्या पालट्या कोलंट्या उड्या मारो, नाहीतर तिच्या भूगर्भात खणो, नाहीतर तिच्यावर पूल उभे करो, नाहीतर तिच्यावरती स्कायस्क्रेपर्स बांधो,
तिला काही फरक पडत नाही, ती जशी स्थिर आहे तशीच आहे. आणि ती आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करताना तिच्या स्थिरतेमुळे जो लाभ आम्हाला होतो म्हणून आम्ही व्यवहार करू शकतो, त्यात ती कधी पालट पाडत नाही. आणि त्यामुळे या 5 वायूंच्या साह्याने, या 5 प्राणांच्या साह्याने आमच्या देहाच्या ठिकाणी संतुलन साधून देह आरोग्य संपन्न राखावा आणि स्थिर राखावा. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमचा प्रत्येक श्वास आणि उच्छ्वास, शेवटचा क्षण हा उच्छ्वासच आहे, तो काही श्वास नाही आहे. कारण श्वास घेणं हा जन्म आहे आणि श्वास सोडणं हा देहत्याग आहे. आणि त्यामुळे शेवटच्या श्वासाच्या त्यागापर्यंत या देहाचं आरोग्य सांभाळलं जावं, याकरता हा प्राणमय कोश आहे. या प्राणमय कोशाच्या आत मनोमय कोश आहे. या मनोमय कोशावरती त्यांनी जे स्थापित केलेलं आहे त्या सगळ्या आमच्या वेदांना स्थापन केलं आहे. शिरोभागी त्यांनी ऋग्वेद आहे, यजुर्वेद, अथर्ववेद असं ते त्याचं सामवेद, अशा प्रकारे त्याची स्थापना करत गेले. त्याची प्रतिष्ठा काय आहे? शुद्ध भाव ही त्याची प्रतिष्ठा आहे. ते म्हणाले की मनाचा व्यापार जो होतो त्या मनोव्यापारामध्ये जर आमचं मन स्वच्छ असेल तर स्वच्छ मनाने केलेला जो व्यापार आहे तो त्या मनाच्या ठिकाणी जे अपेक्षित आहे, म्हणजे आम्ही उपासना करतोय, आमचं मन शुद्ध असेल तर आमची उपासना अधिक चांगली होईल. आमचं मन जर शुद्ध असेल तर केलेली व्रत, वैकल्य, वाचन, ज्ञानाच्या प्राप्तीकरता केलेली जी धडपड आहे ती सगळी धडपड योग्य प्रकारे योग्य मार्गाने होईल. आणि त्यामुळे मनाच्या बाबतीमध्ये मनाकडून काम करून घेताना मनाचा कोणता गुण अपेक्षित आहे त्यांनी असं म्हटलंय त्याचा शुद्ध भाव आम्हाला पाहिजे. आणि म्हणून मनाच्या ठिकाणी शुद्ध भाव आहे. मनोमय कोशामध्ये शुद्ध भावाची प्रतिष्ठा, तत्पुच्छ तत्प्रतिष्ठा, ती शुद्ध भावाची प्रतिष्ठा आहे. विज्ञानमय कोशामध्ये काय केलं? विज्ञानमय कोशामध्ये त्या सुपर्ण पक्षाचा जो शेपटीचा भाग आहे त्याची जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा म्हणजे काय आहे? ती प्रतिष्ठा म्हणजे श्रद्धा आहे. त्यांनी सांगितलं ही शेवटच्या पातळीवर आहे. विज्ञानमय कोशाच्या पातळीवरती मनुष्याच्या ठिकाणची श्रद्धा ही त्याची प्रतिष्ठा आहे. त्या प्रतिष्ठेवर, त्याच्या आधारावर, प्रतिष्ठा म्हणजे आधार, प्रकर्षेण, तो प्रकर्षेण आधार आहे. आणि तिथे त्या आधारावरती काय राहतो? तो विज्ञानमय कोशाचा व्यवहार राहतो. आता विज्ञानमय कोशाच्या आत तो आनंदमय आहे. हे जे आता आपलं अधिकरण चालू आहे ना, आनंदमय अधिकरण, त्या आनंदमयाकरता हा संदर्भ आहे. मग आता त्यांनी काय म्हटलं? या विज्ञानमयाच्या आतमध्ये तो आनंदमय राहतो. आता आनंदमय नावाचा कोश राहतो का? आनंदमय नावाचा जर कोश आतमध्ये राहत असेल तर त्या कोशाच्या आत पुन्हा काहीतरी आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या आनंदमयाचं स्वरूप काय? तर इथे त्यांनी सांगितलं की हो, तुम्ही जर त्याला त्याच्यापुरता कोश म्हणत असाल तर ती त्याची मर्यादा आहे असं समजा. आणि देहाच्या पातळीवर अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय असे 5 कोश आहेत. विज्ञानमयाच्या आतमध्ये जो आनंदमय आहे त्याच्या आत पुन्हा काही नाही आहे. तो जो आनंदमय आहे तो आनंदमय कसा आहे? तिथे काय प्राप्त होतं? हा आता एक या संदर्भाच्या पुढे टाकलेला एक प्रश्न आहे की आता हे तुम्ही 5 कोश सांगितले. आता आपल्यापुरता त्या कोशाचा एक अर्धा मिनिट आपण विचार करू की एखादी उपासना, एखादी साधना आहे ती आधी स्थूल देहाच्या पातळीवरती होते. ती साधना करताना देहाने निदान पवित्रतेने ती साधना करावी. म्हणून आपल्याकडे पावित्र्याचा विचार करताना अंघोळ करावी, अंघोळ केल्याशिवाय पूजा करू नये. अंघोळीमध्ये देहाचं पावित्र्य आपण विचारामध्ये घेतलेलं आहे. आणि मग देह शुद्ध करून, पवित्र करून आम्ही देवाची उपासना करतो. ही बहिरंग उपासना आहे, ही बाहेरची उपासना आहे, ही देहाने केलेली उपासना आहे. ही उपासना जरा अधिक थोडी खोल गेली, अधिक थोडी परिणत झाली तर ती उपासना प्राणमयाच्या पातळीवर जाते. ती जेव्हा प्राणमयाच्या पातळीवरती जाते तेव्हा ती सूक्ष्म देहाच्या पातळीवर पोचते
आणि ती त्या उपासनेला स्थैर्य देते. म्हणजे लोक जसं म्हणतात, पहिल्यांदा उपासना करताना किंवा आपल्याला सगळ्यांना त्याचा अनुभव येतो, काहीही उपासना म्हणून करायला घेतलं की पहिल्यांदा जरा कंटाळा येतो, नकोसं वाटतं. जाऊ दे, आजच्या दिवस नको, आता आज आपल्याला घाईये, राहू दे, आजचं आपण उद्या करू, 2 दिवसाचं उद्या वाचू, 2 दिवसाचा जप उद्या करू, काय ठरवलाय नेम तो आजचा उद्या पुरा करू. ही जी भावना आहे ही भावना अस्थिरतेची आहे. प्राणमय कोशाच्या पातळीवर उपासना गेली की ती उपासना स्थिर होते, त्या उपासनेविषयी गोडी वाटते, ती उपासना टाळावी असं कधीच वाटत नाही. तो प्रांत प्राणमयाचा आहे. मग उपासना करताना अगदी मनापासून उपासना होणं, अगदी मन त्याच्यामध्ये ओतलं जाणं. म्हणून आपल्याकडे असं म्हटलंय की जीवे प्राणे वित्ते, की आमचा जीव हा श्वास, त्याच्यावर तर आमचा जीव चालू आहे. हा जो जीव आहे, हा जो प्राण आहे, हा जो देह आहे, आमच्या जवळचं जे धन आहे, या सगळ्या सहित उपासना व्हावी. या सगळ्या सहित उपासना उत्कटतेने केव्हा होते? जेव्हा मन त्या उपासनेशी जोडलं जातं ते. म्हणून ते म्हणतात की उपासना मनाच्या पातळीवरती आली की त्याला उत्कटता अधिक येते. आता त्याच्या पलीकडे उपासना कुठे जाते? त्यांनी विज्ञानमय कोशाच्या पातळीवर मनाच्या पलीकडे बुद्धीला ठेवलंय. आणि त्यांनी सांगितलं की बुद्धीनी, म्हणजे बुद्धी कशी पाहिजे? सश्रद्ध बुद्धी आहे. बुद्धीच्या ठिकाणी विलक्षण श्रद्धा आहे. आणि जेव्हा पक्क्या श्रद्धेने उपासना होते, त्या उपासनेच्या आत आम्ही डोकवायला गेलो किंवा त्याच्या पुढे गेलो की परमात्म्याच्या आनंदाचाच प्रांत आहे, त्याच्यापेक्षा काही वेगळं नाही. म्हणजे उलट विचार करत आलो तर अत्यंत श्रद्धेने, अगदी मनापासून, अतिशय स्थिरपणाने आणि आपल्या मनबुद्धी शरीराचं पावित्र्य राखून जर उपासना केली तर ती उपासना फलद्रूप होतेच होते. हा विषय त्या ठिकाणी मांडायचा आहे तैत्तिरीयामध्ये. आता याच्यात अडचण कुठे आली? ते म्हणाले इथं झालं काय, सगळं ऐकायला तर बरोबर वाटतंय, यात काही नाही आणि अडचण काही नाही. जिथे आनंदमय, आता तुम्ही हे वाचलं, अन्योंतर आत्मानंदमय, तो आतमध्ये जो आत्मा आहे तो आनंदमय आहे. आता बाहेर काय म्हटलं होतं? अन्योंतर आत्मा प्राणमय, अन्योंतर आत्मा मनोमय. त्याच्या आत असणारा आत्मा म्हणजे कोश म्हटलं आपण, तो आत्मा मनोमय आहे, तो आत्मा विज्ञानमय आहे. म्हणजे शब्द आत्माच वापरला. तेव्हा ब्रह्मसूत्रकार काय म्हणतात? अहो तिथं शब्द काय आला आहे? आत्मा असा शब्द आला आहे ना. म्हणजे आनंदमय हे आत्म्यालाच उद्देशून म्हटलंय ना. ते म्हणलं असलं तरी ते काही स्पष्ट नाही आहे असं त्यांचं म्हणणं. मग त्याच्याकरता ब्रह्मसूत्रकार दुसऱ्या एका उपनिषदाचा दाखला देतात. ते उपनिषद आहे मांडुक्य उपनिषद. त्या मांडुक्य उपनिषदाचं स्वरूप काय आहे? त्या मांडुक्य उपनिषदामध्ये आत्म्याविषयी वर्णन केलंय. आता आपण कुठे प्रश्नचिन्ह कशापुढे, क्वेश्चन मार्क कुठे? आनंदमय ह्याला आत्मा म्हणायचा का म्हणायचं नाही? आनंदमय म्हणजे विकार आला का? मनोमय म्हणजे मनाशी जोडलं, त्याला तो प्रत्यय लावला. प्राणमय म्हणजे प्राणाला प्रत्यय लावला. अन्नमय म्हणजे अन्नाला प्रत्यय लावला. मग आता आनंदमय म्हटल्यावर त्याला प्रत्ययच लावला ना तुम्ही. मग आता असा जो प्रत्यय लावला तर त्याच्या ठिकाणी विकारच उत्पन्न होणार. विकार म्हणजे ईश्वरामध्ये बदल संभवू शकतो. आता इथे जर आपण असं म्हटलं की काष्ठमय बाहुली कशी आहे? काष्ठमय आहे, म्हणजे लाकडापासून बनवलेली आहे, काष्ठानी पूर्ण आहे. आता ब्रह्म जर आनंदाने पूर्ण आहे असं म्हणताना जर प्रत्यय लावला तर ब्रह्माच्या ठिकाणी विकार संभवतो. कोणता विकार? आनंद हा विकार संभवतो. कारण त्याच्या ठिकाणी तो आनंद उत्पन्न होऊन एका आनंदामध्ये त्या ब्रह्माला बंदिस्त केलं आम्ही. आणि म्हणून आता त्याला आनंदमय म्हणजेच आत्मा, म्हणजे आत्म्याचा हा जो गुण आहे, आत्म्याचं हे जे लक्षण आहे, हे लक्षण त्या उपनिषदात सांगितलं. हे आता सूत्रकार सिद्ध करतायत.
आता हे सिद्ध करायला आधार कशाचा घेतात? मांडुक्य उपनिषदाचा घेतात. मांडुक्य उपनिषदामध्ये त्यांनी असं म्हटलंय की हा जो जीवात्मा आहे ह्याच्या 3 स्थिती आहेत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. त्यानंतरची जी 4थी स्थिती आहे ती तुर्यगा आहे, ती त्या आत्म्याची 4थी स्थिती आहे. आता पहिली जी जागृती आहे ती स्थूलाशी जोडलेली आहे, स्वप्न आहे ती सूक्ष्माशी जोडली आहे, आणि जी सुषुप्ती आहे ती गाढ झोपेशी जोडली आहे. जागृतीमध्ये आत्मा कार्य करतो, कारण कुणीतरी काम करतोच आहे ना, त्याच्याशिवाय आम्ही हा व्यवहार करू शकत नाही. मग तो काम करणारा कोण आहे? तो वैश्वानर आत्मा आहे. आम्हाला समजावं म्हणून उपनिषदांनी स्पष्टीकरण करताना असे विभाग करून सांगितलेत. याचा अर्थ आतमध्ये 4 कप्पे पाडून 4 आत्मे आहेत असं नाहीये. आत्मा एकच आहे, पण आम्हाला त्याचं कार्य कळावं म्हणून त्यांनी आम्हाला वेगवेगळी नावं देऊन सांगितलं की आता स्थूलात कार्य करतोय बाबा. मग आता तो स्थूलात कार्य करताना कसं करतो? तर त्यांनी सांगितलं की त्याला वैश्वानर आत्मा म्हणतात. म्हणून भगवंत म्हणतात 15व्या अध्यायात, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहम आश्रिता. आणि मी प्राण्यांच्या देहामध्ये आश्रय घेऊन हा वैश्वानर नावाचा आत्मा राहतो. तो सगळं स्थूलाचं कार्य करतो. स्वप्नाचं कार्य कोण करतो? तैजस नावाचं आत्म्याचं रूप आहे. तो काय करतो? आम्ही ते एवढेसे आमचे डोळे मिटले की त्या मिटलेल्या डोळ्यांच्या पुढे आपल्या तेजानी सृष्टी निर्माण करतो. कारण नाहीतर स्वप्न कसं दिसायचं? स्वप्नातली माणसं प्रकट कशी व्हायची? जशी सिनेमा ही सृष्टी आहे, जसा हा स्मॉल स्क्रीन, हा टेलिव्हिजन ही एक सृष्टी आहे, आमच्या घरात येऊन बसलेली आहे छोट्याशा स्क्रीनवरती, आणि त्या ठिकाणी ते त्याची सृष्टी निर्माण करतं. टेलिव्हिजनची ट्यूब जी आहे ती तिची सृष्टी निर्माण करतं. तसं आमच्या देहामध्ये असलेला जो तैजस आत्मा आहे तो मिटल्या डोळ्यांपुढे आमच्या स्वप्नाचं जग निर्माण करतो. मग त्याच्यात हिमालय दिसतो, त्याच्यात बद्रीनाथ दिसतं, त्याच्यामध्ये आमचं घर दिसतं, चोर दिसतो, साप दिसतो, काय वाटेल ते दिसतं. आणि जे दिसतं ते आम्हाला दिसतं म्हणजे प्रत्ययाला येतं की साप आहे, भीती वाटते, बोबडी वळते, सगळं होतं. तर तो जो आत्मा आहे, आता ह्या प्रत्येकाचे गुणधर्म सांगितले. हा जो वैश्वानर आत्मा आहे, हा वैश्वानर आत्मा काय करतो? स्थूल भूक असं वर्णन केलंय. स्थूल भूक म्हणजे ह्या स्थूल अशा जगाचा उपभोग घेतो. म्हणजे आम्ही TV पाहतो, आम्ही उत्तम खातो, आम्ही आईस्क्रीम आणतो, आम्ही गाडीत बसतो, आम्ही विमानातून प्रवास करतो, आम्हाला हे आवडत नाही, आम्हाला ते आवडत नाही असं म्हणतो, आम्हाला गावाला जायचं आहे असं म्हणतो, आता उकाडा खूप झालाय असं म्हणतो, आता कोणी पंखा लावला तर बरं असं म्हणतो. हे सगळं जे जे काही वाटतं, भावतं, भासतं, करावंसं वाटतं, दिसतं, हलतो, डोलतो, जे जे काही आहे ते सगळा हा वैश्वानर करतो. त्याला स्थूल भूक म्हणजे स्थूलाचा उपभोग घेणारा असं त्याला नाव दिलेलं आहे. आता जो स्वप्न आहे तो स्वप्नात काय भोगतो? प्रविविक्त म्हणजे अत्यंत विस्कळीत, अत्यंत सुट असं अनुभवाचं क्षेत्र आहे. पण काय आहे? सूक्ष्म भूक म्हणजे प्रत्यक्षात काही दिसत नाही, पण केव्हाच काय डोळ्यापुढे येईल आपल्याला सांगता येत, आणि तो एकानंतर एक काय दाखवील तेही कळत नाही. स्वप्न पडत राहतात, एका पाठोपाठ एक स्वप्न पडतात, एका स्वप्नाचा दुसऱ्या स्वप्नाशी संबंध नसतो. म्हणून प्रविविक्त म्हणजे प्रकर्षेण वेगळं वेगळं, विविक्त म्हणजे सुट्ट, एका स्वप्नानंतर दुसरं स्वप्न पहिल्या स्वप्नाचा काही संदर्भ नसलेलं असतं, असा तो प्रविविक्त असतो. तो कोण आनंद देतो किंवा त्याचा गुणधर्म काय असतो? तो सूक्ष्म भूक म्हणजे आमच्या अंतरंगातल्या ज्या वासना, इच्छा, आकांक्षा, भय, अपेक्षा जे काही असेल ते एक वेगळं रूप घेऊन ही स्वप्नसृष्टी आमच्या पुढे साकार करते. त्यानंतरचा तिसरा आत्मा आहे ज्याच्याशी आपला संबंध आहे. त्या आत्म्याला प्राज्ञ असं म्हटलेलं आहे. त्यावेळी आपण गाढ झोपलेलो असतो. त्या गाढ झोपेमध्ये तो आत्मा कशाचा अनुभव घेतो? त्याला म्हटलंय आनंद भूक, म्हणजे तो आनंदाचा उपभोग घेतो. आनंदाचा उपभोग का घेतो? त्याचं कारण आहे म्हणाले
की आमची सगळी जी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय, आमच्या सगळ्या ज्या जाणीवा, मन बुद्धी अहंकार चित्त, या सगळ्यासह आमचा जो जीवात्मा आहे तो आमच्या हृदयामध्ये असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणी प्रवेश करतो. म्हणजे जेव्हा आम्ही गाढ झोपेत असतो तेव्हा आम्ही ना शरीराचे असतो, ना शरीराच्या कोणत्या अवयवाचे असतो, ना आम्ही मनाचे असतो, ना आम्ही बुद्धीच, आम्ही कुणाचेच नसतो. का नसतो? कारण आम्ही त्या खोल असं आमच्याच हृदयामध्ये त्या आत्म्याशी या सगळ्या सहित प्रवेश केलेला असतो आणि आम्ही त्या ठिकाणी राहतो. आणि त्यांनी सांगितलंय जेव्हा त्या आत्म्याच्या ठिकाणी आम्ही गाढ झोपेत राहतो तेव्हा आम्ही अनुभव कशाचा घेतो? तेव्हा आम्ही जो अनुभव घेतो तो आनंदाचा, आनंद भूक असं वर्णन केलेलं आहे की तो आनंदाचा उपभोग घेतो. आता आनंदाचा उपभोग घ्यायला ज्याच्यामध्ये प्रवेश करतो तो जो कोणी आहे तो हृदयात आहे, त्या प्राज्ञ आत्म्यापेक्षा वेगळा आहे. कारण तो सगळ्या सहित प्रवेश करतो, अनुभव हा घेतो. अनुभव केव्हा घेतो? ज्यावेळी प्रवेश केलेला असतो तेव्हा नाही घेत. आपण जेव्हा गाढ झोपलेले असतो आणि आपल्याला कोणी हाक मारली तर आपण उत्तर देऊ शकतो का, जरा मला त्रास देऊ नका, मी आता अगदी गाढ झोपली आहे. गाढ झोपल्यावर कोणी 100 हाका मारले तरी आम्हाला कळत नाही, आम्हाला त्या हाका ऐकू पण येत नाही. म्हणजे तो कसा उपभोग घेतो? त्यावेळी ह्या सगळ्या सहित तो त्या आत्म्यामध्ये प्रवेश करतो. त्यावेळी काय अनुभव घेतो हे त्याला कळत नाही अनुभव घेताना, पण गाढ झोपेतून बाहेर आल्यावर, जागा झाल्यावर म्हणतो काय झोप लागली, सगळं माझी थकावट दूर झाली, आता एकदम ताजंतवानं वाटतं. म्हणजे अनुभव घेताना त्या अनुभवाचं स्वरूप लक्षात येत नाही. त्या अनुभवाच्या किंवा त्या गाढ झोपेच्या स्थितीतून बाहेर आल्यावरती त्याला जो अनुभव आहे तो अनुभव आनंदाचा आहे. पण तो कशापासून मिळाला? कारण आतमध्ये जो तुर्यगा आत्मा आहे किंवा आतमध्ये जो परमात्मा आहे, तो जो आत्मा आहे त्यांनी ह्याला आनंद दिला. म्हणजे सूत्रकारांनी काय सिद्ध केलं? सूत्रकारांनी असं सिद्ध केलं की अहो तैत्तिरीय उपनिषदामध्ये ज्याला तुम्ही आनंदमय म्हटलं तोच हा आनंदमय या मांडुक्य उपनिषदामध्ये वर्णन करताना त्यांनी तुर्यगा आत्म्याचं केलं. तुर्यगा आत्मा म्हणजेच परब्रह्म, म्हणजेच ईश्वर, जो आमच्या हृदयात निवास करून आहे. त्या ईश्वराशी आमचा जीवात्मा जेव्हा एकरूप होतो त्यावेळी तो त्या ईश्वराशी एकरूप होऊन त्याला आनंदाची प्राप्ती होते, त्याला आनंद मिळतो. म्हणून तर तो तिथून बाहेर आल्यानंतर त्याला बरं वाटतं, त्याची झीज भरून येते, तो त्या झोपेतून उठल्यावर ताजातवाना होतो. थकल्यावर मला झोपायचंय असं म्हणतो, कारण हे सगळं बाकीचं लौकिक फुकट आहे. या सगळ्याला मिळणारी जी ऊर्जा आहे, जी शक्ती आहे, ती देणारा आतमध्ये बसलाय. त्याला एकदा भेटून त्या भोज्याला शिवून आल्याशिवाय ऊर्जा येऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांनी वर्णन केलंय, ते सांगतात की ओम इति एतद अक्षरमिदं सर्वं तस्योपव्याख्यानं भूतं भवत विश्यदिति सर्वं ओंकार एव. आता या सगळ्याचं वाचन करत नाही, आपल्या पुढे फक्त एवढंच सांगते की त्या ठिकाणी ओंकार रूप असलेल्या परमात्म्याच्या संदर्भामध्ये ओंकाराचं विभाजन करून अ उ म आणि त्याचा चंद्र आणि बिंदी त्याच्यावरती असलेला अनुस्वार या रूपामध्ये ओंकार हा 3.5 मात्रांचा आहे. या 3.5 मात्रांच्या ओंकारामधल्या ओंकाराच्या अ उ म या 3 मात्रा बरोबर अ बरोबर स्थूल, उ बरोबर सूक्ष्म आणि या म बरोबर त्याचं जे रूप आहे ते स्थूल सूक्ष्म आणि प्रगाढ हे रूप आलं. प्रगाढ रूपाबरोबर स्थूलाबरोबर वैश्वानर आला, स्वप्नाबरोबर तैजस आला आणि त्या जी प्रगाढ अशी सुषुप्तीची अवस्था आहे त्या सुषुप्तीच्या अवस्थेबरोबर प्राज्ञ आला. इथे स्थूलाबरोबरचा अनुभव स्थूलाचा उपभोग आला, सूक्ष्माबरोबरचा अनुभव सूक्ष्माचा उपभोग आला, प्राज्ञाच्या बद्दलचा म्हणजे गाढ झोपेचा अनुभव आनंदाचा आला आणि तुर्यगाच्या ठिकाणी जो अनुभव आहे तो अनुभव आम्हाला काही कळत नाही.
कारण तो आमच्या पलीकडचा आहे. त्याचं स्वरूप काय आहे ते त्यांनी सांगितलं. इथे ते म्हणतात की सुषुप्त स्थान एकीभूतः प्रज्ञान घन एव आनंदमयो हि आनंद भूक चेतो मुखः. त्याचं मुख काय आहे? चैतन्य हेच त्याचं मुख आहे. आणि त्यामुळे चैतन्याला आनंदाची प्राप्ती होते. ती कुणाकडून होते? त्या प्रज्ञान घन अशा सुषुप्तीच्या गाढ अवस्थेमध्ये त्या आत्मतत्वाकडून प्राप्ती होते. आम्ही गाढ झोपतो, पण आम्ही गाढ झोपत नाही, आम्ही साक्षात त्या आत्मस्वरूपामध्ये जाऊन प्रवेश करतो आणि म्हणून आम्हाला तो आनंद मिळतो. एष सर्वेश्वरः. आता त्यांनी म्हणलंय की आता प्राज्ञस्तृतीय पादः एष सर्वेश्वरः एष सर्वज्ञः एष अंतर्यामी एष योनिही सर्वस्य. आता काय अर्थ झाला? हा सगळ्यांचा ईश्वर, सगळ्यांचा अनुशासन करणारा आहे. हा सर्वज्ञ आहे, सर्वज्ञान त्याच्या ठिकाणी आहे. एषो अंतर्यामी, सर्वांच्या अंतरंगामध्ये निवास करून आहे. एष योनिही सर्वस्य, हा सगळ्यांना उत्पन्न करणारा आहे. प्रभाप्य योही भूतानाम म्हणाले, त्याचप्रमाणे त्यांच्या प्रभावाला, त्यांच्या निर्मितीला भूतमात्रांच्या जो कारणीभूत आहे. न अंतःप्रज्ञम, तो ना अंतःप्रज्ञ आहे. अंतःप्रज्ञ म्हणजे तैजस आत्मा अंतःप्रज्ञ आहे. कारण त्या स्वप्नाचं क्रिया डोळे उघडे ठेवून करता येत नाही. त्यामुळे डोळे उघडे ठेवून त्या वैश्वानर आत्म्यामध्ये केलेली जी क्रिया आहे ती बहिष्प्रज्ञ आहे, ती बाहेरचं ज्ञान देणारी आहे. स्वप्नाची क्रिया हे आतलं ज्ञान, स्वप्नाचं ज्ञान देणारी आहे. म्हणून ते म्हणाले की हा जो आत्मा आहे, कोण? जो सगळ्यांची योनी आहे, जो सर्वज्ञ आहे, जो सर्वांतर्यामी आहे, तो कसा आहे? बहिष्प्रज्ञ आहे का? नाही. तो अंतःप्रज्ञ आहे का? नाही. न प्रज्ञान घन, तो प्रज्ञान घन आहे का? नाही. न प्रज्ञम न अप्रज्ञम, म्हणजे जाणणारा किंवा न जाणणारा असा पण नाही. मग कसं आहे? अदृष्टम अव्याहार्यम अग्राह्यम अलक्षणम अचिंत्यम अव्यपदेशम एकात्म प्रत्यय सारम. हे सगळा जो आम्ही व्यवहार करतो, या सगळ्या व्यवहाराचा एकत्र प्रत्यय देणारा असा आहे प्रपंचोपशमम. या प्रपंचाचा उपशम म्हणजे दूर करणारा आहे. शांतम शिवम अद्वैतम चतुर्थम मन्यन्ते स आत्मा स विज्ञेय. म्हणजे तो आत्मा आहे आणि तोच जाणण्यास योग्य आहे. हे आता कशा करता बोललो आपण? हे ब्रह्मसूत्रकार व्यास महर्षी म्हणतात, उत्तर देतात. व्यास महर्षी म्हणतात, अहो कुठलं अधिकरण काढलं तुम्ही? तुमच्या दृष्टीने हा विवादाचा विषय आला कुठून? आनंदमय शब्द आला म्हणजे तो ब्रह्मवाचक नाही असं तुम्ही कसं म्हणता? म्हणाले तो ब्रह्मवाचकच आहे. बघा म्हणाले इथे. म्हणून आपण मगाशी पाहिलं तिथे सुद्धा नुसतं आनंदमय नाही म्हटलं, आत्मा असा शब्द वापरला. आता इथे सुद्धा जेव्हा त्या प्रज्ञान घन, इथला फक्त तो बारकावा आहे तो आपण लक्षात घेतला की नाही याच्याकरता पुन्हा एकदा मी सांगते की हा आनंदमय शब्द प्रज्ञान घन म्हणजे आमच्या गाढ झोपेशी संबंधित असलेल्या प्राज्ञ आत्म्याला वापरलाय, अनुभवाकरता वापरलाय. पण ज्याच्याकडनं अनुभव घेतला आहे तो त्या प्राज्ञ आत्म्याच्या आतला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं की आम्ही गाढ झोपेत कुठे जातो? त्या गाढ झोपेतल्या त्या प्राज्ञ आत्म्याच्या इथे नाही राहत. या सगळ्या सकट आमचं चंबू गव्हाळा आवरून आम्ही त्या आत्म्याच्या जवळ जातो. प्रवेश आम्ही आत्म्यात केलेला आहे आणि म्हणून आम्हाला आनंदाचा उपभोग मिळतो. आत्म्याच्या ठिकाणी काय आहे? तर आत्म्याच्या ठिकाणी आनंद देण्याचं सामर्थ्य आहे. आता ही एक पाऊल आपण फक्त पुढे टाकलं. काय टाकलं? की तुम्ही आनंदमय म्हणता ते स्वरूप परमात्म्याचंच आहे. या आम्ही तुम्हाला 2 श्रुतींनी सांगितलं. हे सांगितल्यानंतर आता आम्ही तुम्हाला असं सांगतो की ज्याच्या ठिकाणी आनंद वैपुल्यनी आहे तोच आनंद देऊ शकतो. मग तुम्ही हा मय प्रत्यय आनंद शब्दाला लावला आहे असं म्हणून आनंदमय हा शब्द विकारी का म्हणता? मय म्हणजे वैपुल्य, मय म्हणजे प्राचुर्य असं का नाही म्हणत? म्हणजे ज्याच्याकडे आनंदमय याचा अर्थ काय? ज्याला भरपूर आनंद आहे
त्याच्याकडे आनंद विपुलतेनी आहे. त्याच्याकडे आनंद विपुलतेनी नसता तर त्यांनी आपल्याला प्रत्येकाला गाढ झोपेमध्ये आनंद दिला असता का? तो म्हणला असता आता भारताची लोकसंख्या इतकी वाढलेली आहे की एवढ्या सगळ्यांना कुठून आनंद देऊ, आता काही लोकांना देईन, 60% लोकांना आनंद देईल, 40% देणार नाही. म्हणाले तो तसं करत नाही. आणि त्यामुळे उत्तर फार छान आहे आपल्याकडे अन्यत्र एका उपनिषदामध्ये. अगदी आपल्या भाषेत बोलायचं तर एखादा मनुष्य अंथरुणाला जरी खिळून राहिला तरी सुद्धा त्या मनुष्याला त्या स्थितीत सुद्धा बस आता हे काही नको असं त्याला वाटत नाही. त्याही स्थितीमध्ये त्या परिस्थितीला झगडण्याची ताकद त्याच्या ठिकाणी निर्माण होते. त्याचं कारण असं की त्याचं शरीर 99.9% जरी व्याधीनी ग्रस्त झालेलं असलं तरी अखंड 0.01% तरी त्याला आनंदाचा स्रोत पोचत असतो. आणि तो आमच्या ठिकाणी आहेच, आनंदाचा स्रोत आमच्या ठिकाणी आहे. म्हणून आम्हाला हा देह पाहिजे आहे, म्हणून ह्या देहाने व्यवहार पाहिजे आहे, कारण आम्ही त्या आनंदाचा अनुभव ह्या जगामध्ये घेतो आहोत म्हणून. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की अरे हा आत्मा सगळ्या जगात भरून राहिलेला आहे. म्हणजे एखाद्या झाडावरती जेव्हा गुलाबाचं फूल उमलतं ते टवटवीत फूल आणि त्या टवटवीत फुलाचं ते दिसणं हे बघितलं की आपल्याला असं कळतं, आपल्याला असं वाटतं की अरे हे गुलाबाचं झाड या फुलातून हसतंय. त्याशिवाय हे इतकं सुंदर फूल, या फुलाचा इतका सुंदर आकार आणि त्यातून दिसणारा सुंदर रंग प्रकट होणारच नाही, कारण तो त्या वृक्षाचा आनंद आहे. वाऱ्याबरोबर झाडं डोलायला लागली की बघा कशी दिसतात, देखणी दिसतात झाड, आनंद आहे. पहिला पाऊस आला आणि त्या पावसामध्ये झाडं भिजली की त्या झाडांचं रूप कसं दिसतं, आनंद आहे. म्हणाले असं कुणीच नाही ह्या जगामध्ये की ज्याच्यावरती आनंदाचा वर्षाव त्या आत्मतत्वाने केला नाही. मग म्हणाले तुम्ही काय सांगता, आनंद नावाचा विकार त्या ब्रह्माला लागू शकतो? नाही नाही म्हणाले, हे जे ब्रह्म आहे याच्याकडे आनंदच आनंद भरलेला आहे आणि त्यामुळे आनंद हा त्याचा विकार नाही आहे, तर त्याच्या ठिकाणी असलेला जो आनंद आहे, आनंद हे त्याचं लक्षण आहे. आणि त्यामुळे आनंदाने तो या जगाला आनंदित करतो आहे. तर तुम्ही हा आक्षेप करू नका असं त्या आनंदमय अधिकरणामध्ये आता त्यांना सांगायचं आहे. त्याच्याकरता आणखीन एक तिसरी मीमांसा केली आहे, पण ती मीमांसा आपण आधी आक्षेप घेऊ आणि मग मीमांसा पाहू. आता हा एक आक्षेप झाला. आता विकार शब्दांनेती चेन्न प्राचुर्यात म्हणून व्यासांनी सूत्र रचलं. अहो आनंदमय हा जो शब्द आहे ना, तुम्ही विकार अर्थाने घेऊ नका, प्राचुर्य अर्थाने घ्या, विपुलता या अर्थाने घ्या. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मय पद विकारवाचक आहे असे म्हणून ते आत्म्यास लागणार नाही असं मानू नये, कारण मय प्रत्ययाचा वैपुल्य हाही अर्थ आहे. मग मय प्रत्ययाचा तुम्ही विकारदर्शक अर्थ का घेता? मय प्रत्ययाचा इथे वैपुल्य असा अर्थ होतो. आणि त्यामुळे ते म्हणतात की अन्नमयातील अन्नमय कोश हा कसा आहे, हा विकारवाचक आहे. किंवा घटाला मृत्तिकामय म्हणतो, विकारवाचक आहे. कारण घट बनवायचा तर आम्हाला मृत्तिकाच घेतली पाहिजे. घटाकरता मीठ घेऊन आम्हाला मिठाचा गोळा केला आणि त्या गोळ्यांनी घट केला तर घट व्हायचा नाही, घटाकरता मृत्तिकाच घ्यावी लागेल. जर आम्ही कणिक घेतली आणि त्याचा घट बनवला आणि तो भाजायला ठेवला तर केव्हाच जळून जाईल. त्यामुळे त्याचा जर घट बनवायचा असेल तर घट मृत्तिकामयच असला पाहिजे. दागिना सुवर्णमय आहे, त्याच्यामध्ये सुवर्णच असलं पाहिजे. दागिन्याला त्या सुवर्णाचं मय म्हणजे त्यांनी युक्त असणं हा दागिन्याकरता विकार आहे. हाच दागिना चांदीचा होईल की नाही? हो होईल. हाच दागिना लोखंडाचा होईल. हाच दागिना तांब्याचा होईल. म्हणाले याचा अर्थ ते विकार आहेत. पण भगवंताच्याकडे एकदा आनंद असेल आणि एकदा दुःख असेल असं होईल का? असं होणारच नाही म्हणाले. हे त्याच्याकडे प्राचुर्य आहे, ही त्याच्याकडे विपुलता आहे, हा त्याचा विकार नाही आहे. त्याच्याकडे तो आनंदी असणं आणि त्यांनी आनंद वाटणं हा त्याचा विकार नाही, बाहुली काष्टाची आहे, विकार आहे. आणि म्हणून ते म्हणतात की ब्रह्म ही वस्तू
कधी आनंदाचा विकार नाही. मग काय म्हणाले, त्याच्यामध्ये भरून राहिलाय, प्राचुर्याने भरून राहिलाय, म्हणजे पुष्कळ भरून राहिलाय, त्याच्याकडे विपुलता आहे. आणि म्हणून मय हा प्रत्यय जो आहे तो या ठिकाणी तुम्ही विकार म्हणून स्वीकारू नये, तर प्राचुर्य म्हणून स्वीकारावं. असं या सूत्रात दुसऱ्या, म्हणजे आता पहिलं सूत्र आनंदमयो भ्यासात पहिलं सूत्र झालं. दुसऱ्या सूत्रामध्ये त्यांनी प्राचुर्यात त्याचा अर्थ स्वीकारा सांगितलं. तद हेतु व्यपदेशाच. आता हे बघा म्हणाले की ब्रह्माचं वैशिष्ट्य काय आहे, कुणीही त्याच्या जवळ गेला की त्याला आनंद मिळतो. म्हणजे त्याच्या जवळ जाणाऱ्याला आनंद देण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे आहे असं ते ब्रह्म असल्यामुळे हे सत्य आहे की ब्रह्माकडे पुष्कळ आनंद भरून राहिलाय. पुष्कळ म्हणजे अमर्याद आहे, माहीतच नाही, अनंत आनंद भरून राहिलेला आहे. म्हणून आनंदमय हा जो इथे प्रत्यय तुम्हाला वाटतो तो प्राचुर्य म्हणून घ्या, वैपुल्य म्हणून घ्या, तो विकार म्हणून घेऊ नका. आता पुढे मांत्र वर्णिकमेवच गीयते. पूर्वीच्या मंत्रात सांगितलेले ब्रह्मच तपाने होणाऱ्या ज्ञानाच्या क्रमात सांगितले असल्याने आनंदमय म्हणजे ब्रह्मच होय. आता त्यांनी काय सांगितलं, पुन्हा उपनिषदाचा एक दाखला घेतला. व्यासजी काही हे मूळ संदर्भ घेतल्याशिवाय काही सूत्र लिहित नाहीत. त्या प्रत्येकाला त्या प्रत्येक सूत्राला आधार आहे. आता हा आधार कशातला आहे, पुन्हा तैतिरीयातल्या आहे. तैतिरीयातल्या भृगुवल्लीतला आहे. त्या भृगुवल्लीत काय आधार दिलाय त्यांनी, म्हणाले भृगु नावाचा ऋषी आहे आणि त्याचा वरुण नावाचा पिता आहे. तर त्याला असं वाटतं की आपल्याला ह्या जगाचं कारण काय आहे हे समजावं, म्हणून त्याकरता तो आपल्या वडिलांना शरण जातो आणि वडिलांना म्हणतो की बाबा मला का सांगा आपण की ह्या जगाचं जे मूल कारण आहे ते मला कसं समजेल आणि ते मी कसं समजून घ्यावं. तर तपस्तप्त्वा, तप कर असं ते त्याला सांगतात. ठीक आहे म्हणाले, तप करीन. मग आता तप करायचं तर आता तुम्हाला वाचून दाखवते. भृगुवै वारुणीही वर्णम पितरम उपससार. हा भृगु आहे, आपल्या वडिलांच्या जवळ गेला. आधीही भगवो ब्रह्मेती तस्मा एतत् प्रोवाच. त्यांनी म्हणलं ब्रह्माचं स्वरूप सांगा. ते म्हणाले अरे सगळंच ब्रह्म आहे, अन्न ब्रह्म आहे, प्राण ब्रह्म आहे, म्हणाले श्रोत्र श्रवण कान ब्रह्म आहेत, मन ब्रह्म आहे, वाचा ब्रह्म आहे, असं अनेक प्रकारांनी ब्रह्माचं स्वरूप मला तुला सांगता येईल. आता त्यांनी एक आपण जे पहिल्या दिवशीपासून जे सगळ्यात महत्वाचं जन्माद्यस्य यतः करता घेतलेलं जे वचन आहे श्रुती वचन, यतो वा इमानी भूतानी जायन्ते, हे अगदी प्रसिद्ध वचन. आणि म्हणाले येन जातानी जीवंती यत प्रयंतभी संविशंती तद विजिज्ञासस्व तद ब्रह्मेती स तपोतप्यत. हे महत्वाचं की स तपोतप्यत, की तू तप करून त्याला जाणून घे. ठीक आहे म्हणाले. हा मुलगा परत आला, यांनी तप करायला सुरुवात केली. तप करायला सुरुवात केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की या ठिकाणी जे ब्रह्म आहे ते ब्रह्म कशाने प्राप्त होईल किंवा ब्रह्माचं स्वरूप काय आहे ते जाणून घेण्याकरता त्यांनी जेव्हा पाहिलं त्यावेळी त्याला तपानंतर असं कळलं की खरंच आहे बा, अन्न हेच ब्रह्म आहे. कारण अन्नामुळेच तर आपण जगतो. शेवटी अन्ना म्हणजे अत्येती असं वर्णन केलेलं आहे उपनिषदांनी की ज्या अन्नाला खात आम्ही जगतो शेवटी ते अन्नच आम्हाला खाऊन टाकतं आणि आम्ही मरतो. म्हणजे त्या अन्नापासूनच सगळं आहे. तो आपल्या वडिलांकडे येतो आणि तो म्हणतो तात मला कळलं आहे ब्रह्म म्हणजे अन्नच आहे आणि त्यामुळे मी आता ओळखलंय, बरोबर आहे ना माझं. वडील म्हणतात बाळ जा तप कर. पण ठीक आहे, तप सुरू करतो. तप सुरू केल्यावर त्याला नंतर काही वर्षांनी साक्षात्कार होतो. आपल्या वडिलांकडे येतो, वडिलांना म्हणतो बाबा प्राण हेच ब्रह्म आहे. कारण म्हणाले प्राणांनीच तर जन्म सुरू होतो श्वासानी आणि शेवटचा श्वास टाकल्यानंतर हे प्राण निघून गेले की देहाचं काही कार्य उरत नाही. म्हणजे प्राण किती महत्वाचे आहेत. या प्राणामुळेच माणसाचं जर जीवन आहे तर प्राण हेच ब्रह्म आहे. बरोबर आहे ना बाबा. म्हणाले बाळ जा तप कर. मग त्यांनी पुन्हा तपाला सुरुवात केली. मग त्याच्या असं लक्षात आलं की मन हे ब्रह्म आहे. कारण सगळे व्यवहार जे आहेत ते मनामुळे होतात. मनच सगळं करतं.
आनंद मनामुळे, दुःख मनामुळे आहे आणि मनच प्रेरणा देतं आणि त्याच्यामुळे सगळे व्यवहार होतात. मग त्यांनी वडिलांना सांगितलं की बाबा मन हेच ब्रह्म आहे. ते म्हणाले जा बाळा अजून तप कर. पुन्हा विचाराला. त्यांनी काही विचारलं नाही की तुम्ही असं का म्हणता. त्यांनी फक्त मनाच्या वेळी प्रश्न केलाय की म्हणाले मन इतकं व्यापक आहे तरी सुद्धा तुम्हाला नाही वाटलं की मन हे ब्रह्म आहे. तर त्याच्या वेळी त्याच्या वडिलांनी त्याला उत्तर दिलेलं आहे की अरे ज्याचं काही कारण असत नाही अशी वस्तू जोपर्यंत तुला सापडत नाही तोपर्यंत तुला तप करावं लागेल. की ज्याला काहीतरी कारण आहेच अशी वस्तू तू सांग मला की जिला पुन्हा तिच्या मागे कारण नाही. आपण पहिल्या दिवशीपासून म्हणतोय ना कार्यकारण भाव, की दूध आहे, दुधापासून दही झालं, दह्यापासून लोणी झालं. आता लोणी आम्ही कुणाला दाखवलं ते म्हणतील अहो लोणी चांगलं आहे, तुमच्याकडचं दही कसं लागतं सांगा बरं. अगदी घट्ट लागतं का. म्हणजे लोण्याच्या मागे दही आहे. मग इतकं चांगलं तुमचं दही होतं तर दूध कुणाचं घेता. त्या दह्याच्या मागचं कारण आहे ते दूध आहे. तर ते म्हणाले असं तू प्रत्येकाचं कारण सांगू शकशील. अन्नाचं कारण सांगशील, प्राणाचं कारण सांगशील, मनाचं सांगशील. अशी गोष्ट मला तू सांग की ज्याच्या मागे तुला जाता येणार नाही, ज्याचं कारण तू सांगणार नाही. बरं आहे म्हणाला. आणि आला पुन्हा त्यांनी तप केलं आणि तप केल्यानंतर म्हणाला की विज्ञान हेच ब्रह्म आहे. तर ते म्हणाले का रे बाबा तुला विज्ञान हे ब्रह्म आहे असं का वाटतं. कारण म्हणाले जाणीव इतकी सूक्ष्म आहे की ती मनाच्याही पलीकडे आहे. आणि आमची जाणीवच जर संपून गेली तर जाणीव संपल्यानंतर मग काहीच शिल्लक राहत नाही. कारण शेवटपर्यंत शिल्लक राहते ती जाणीव आहे. आणि म्हणून म्हणाले की जाणीव म्हणजे विज्ञान हेच ब्रह्म आहे. वडील म्हणाले जा बाळा तप कर. पुन्हा तप करण्याकरता आला. पुन्हा तप करू लागला आणि तप करून झाल्यानंतर एके दिवशी विलक्षण आनंदात नाहीला. त्याला काही समजेना, त्याची समाधी लागली आणि अशी निर्विकल्प समाधी लागली. आणि आता त्याचे बाबा जे वरुणी ऋषी तेच त्याला भेटायला आले. आता मुलाला बाबांना सांगायला जायची वेळ आली नाही की बाबा मला ब्रह्म कळलं आहे. वडिलांना कळलं माझ्या मुलाला ब्रह्म कळलं आहे. आणि मग आले आणि त्यांनी त्याला विचारलं की बाळ तुला ब्रह्म कळलं ना. हो म्हणाले कळलं. मला बाबा असं वाटतं की आनंद हेच ब्रह्म आहे. ते म्हणाले बरोबर ओळखलंस, आनंद हेच ब्रह्म आहे. आता ही जी श्रुती आहे, हे जे प्रकरण आहे, हे इथे त्यांनी आधाराला दिलेलं आहे की तुम्ही आनंदमय ह्या प्रत्ययावरती कसला खल करता. आनंद हा शब्द ब्रह्मवाचक आहे आणि ब्रह्माकडे आनंद देण्याचं विपुल सामर्थ्य आहे. हे झालं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की म्हणाले एवढंच कशाला, उपनिषदांनी आनंदाची मीमांसा केली आहे. म्हणजे आनंदाचा विचार केला आहे आणि आनंदाचं स्वरूप काय आहे हे वर्णन करून सांगितलंय. म्हणाले स एष आनंदस्य मीमांसा भवती. त्या आनंदाची ही मीमांसा आहे. स एष आनंदस्य मीमांसा भवती. आता आम्ही इथे आनंदाची मीमांसा करीत आहोत. आता युवा स्यात् साधु युवाध्यायकः अशिष्टो दरिष्टो बलिष्ठः तस्येयं पृथ्वी सर्वा वित्तस्य पूर्णा स्यात् स एको मानुष आनंदः. त्यांनी सांगितलं हा आता अगदी बलवान, उत्तम, सर्व गुणांनी युक्त, सर्व धनांनी युक्त, सर्व प्रकारच्या कलांनी युक्त, सर्व प्रकारच्या विद्यांनी युक्त, सर्व प्रकारच्या सुख समृद्धींनी युक्त, सर्व प्रकारची अनुकूलता ज्याला विपुलतेने प्राप्त झाली आहे अशा एका युवकाला या सबंध पृथ्वीचं निरंकुश असं सामर्थ्य आणि साम्राज्य जर प्राप्त झालं तर एको मानुषानंद हा, तो एक मनुष्य आनंद आहे असं त्या आनंदाचं स्वरूप सांगितलं. आता ते ये शतम मानुष आनंद हा स एको मनुष्य गंधर्वाणाम आनंद हा. म्हणाले हा एक मानुष आनंद असेल, मनुष्याचा आनंद असेल तर याच्यापेक्षा 100 पट मनुष्यांच्या मध्ये जो मनुष्य गंधर्व म्हणजे ज्याला विशेष सिद्धी प्राप्त झाल्या आहेत, जो प्रकट होऊ शकतो, जो लपू शकतो, ज्याच्याकडे अशा
अद्भुत अद्भुत अशा सिद्धी आहेत. असा जो मनुष्य गंधर्व आहे त्याचा आनंद हा पहिला जो मानुषानंद म्हणजे असा असेल तर त्याच्या 100 पट मनुष्य गंधर्वांचा आनंद आहे. श्रोत्रियस्य चाका महतस्य. पण म्हणाले जो ज्ञानी पुरुष आहे, जो आत्मज्ञानी आहे, त्यांनी तर हा आनंद केव्हाच मिळवलाय. म्हणाले हा मानुषानंद त्याला केव्हाच मिळालाय. ते ये शतम, अशा प्रकारचे 100 मनुष्य गंधर्व आनंद जे आहेत ते एको देवगंधर्वाणाम आनंद. देवगंधर्व म्हणजे जो उपजतच फार मोठ्या सामर्थ्याने जन्माला आलेला आहे त्याला देवगंधर्व म्हणतात. त्या देवगंधर्वाचे असे 100 मानुष्य गंधर्वाचे आनंद एकत्र केले तर एक देवगंधर्वाचा आनंद होतो. असा ते ये शतम देवगंधर्वाणाम आनंद स एक पितृणाम चिरलोकानाम आनंद. तो पितृलोकामध्ये मिळणारा जो आनंद आहे तो अशा 100 देवगंधर्वांच्या आनंदाच्या 100 पट. म्हणजे देवगंधर्वाचा एक आनंद असेल तर त्याच्या 100 पट पितृलोकामध्ये मिळणारा आनंद आहे. ते ये शतम पितृणाम चिरलोकानाम आनंद स एक अजाना जानाम देवानाम आनंद. जे स्मृतींच्या आधाराने आपल्या जीवनामध्ये तप करून काही फल मिळवतात त्यांना अजानज असं म्हणतात. तर त्या अजानजांचा एक आनंद म्हणजे ह्या पितृलोकाचे 100 आनंद. आता या अजानजांचे 100 आनंद म्हणजे एक कर्मदेवांचा आनंद. देवानाम आनंद. आता त्या एक देवांच्या आनंदाचे असे ते शतम देवानाम आनंद स एक इंद्रस्य आनंद. तो त्या 100 देवांच्या आनंदाचा एक इंद्राचा आनंद होतो. ते ये शतम इंद्रस्य आनंद स एको बृहस्पतेर आनंद. इंद्राच्या 100 आनंदाबरोबर बृहस्पतीचा एक आनंद आहे. आता असे 100 बृहस्पतींचे आनंद एकत्र केले तर एक प्रजापतीचा आनंद आहे. आणि अशा 100 प्रजापतींचा आनंद एक केला तर एक ब्रह्मानंद आहे. म्हणाले त्या मानुष्य आनंदापासून ब्रह्मानंदापर्यंत जाताना ह्या सगळ्या आनंदाचा विचार केलाय. आणि त्यांनी सांगितलं की जेव्हा श्रुती सांगते हा जो ब्रह्माचा आनंद आहे, पुन्हा उपनिषदांनी सांगितलं की अहो हा एक ब्रह्माचा आनंद. जो ब्रह्मज्ञानी पुरुष आहे तो ब्रह्माचा अखंड आनंद अनुभवतो. त्याच्या ठिकाणी त्या ब्रह्माचा अखंड आनंद आहे. आणि म्हणून ते सांगतात की हा जो ब्रह्माचा आनंद आहे तो ब्रह्माचा आनंद हा अशा प्रकारे त्या उपनिषदामध्ये जेव्हा वर्णन केलेलं आहे तेव्हा म्हणाले तुम्ही आनंद ही जी गोष्ट आहे किंवा आनंदमय हे जे प्रकरण आहे या ठिकाणी तुम्ही त्या आनंदाला ब्रह्माचं स्वरूप नाही असं का म्हणता, त्याला विकार आहे असं का म्हणता, तिथे वैपुल्य आहे असं का म्हणत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की पूर्वीच्या मंत्रात सांगितल्याप्रमाणेच उपनिषदांनी त्याचा उहापोह केलेला आहे. नेतरो नुपपत्ते हे, एका ब्रह्माशिवाय दुसरा कोणी वेगळा असू शकत नाही. म्हणजे जीवाच्या ठिकाणी एवढा आनंद देण्याचं सामर्थ्य नाही. ईश्वराहून निराळा असा जो जीव आहे तो त्याच्यापुरता आनंदमय असला तरी सगळ्यांना आनंद देण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी नाही. म्हणाले आनंदमय शब्दाने घेता येत नाही कारण पुढे आलेलं वर्णन जे आहे ते त्या मानवाशी जुळत नाही. भेद व्यपदेशाच जीवाचा भिन्न स्वरूपात उल्लेख केला असल्यामुळे आनंदमय हा जीव नव्हे. त्याच्यामुळे जीवाच्या ठिकाणी हा आनंद आहे असं म्हणू शकत नाही. कामाच्या नानुमानापेक्षा का नाही म्हणता येत त्याचं कारण सांगतो. म्हणाले आनंदमयाने सृष्टी निर्मितीची इच्छा प्रकट केली असं सांगितलं असल्यामुळे आनंदमय शब्दाने जीवात्मा घ्यावा असं अनुमान करता येत नाही. कारण का म्हणाले जीव काही सृष्टी निर्माण करू शकत नाही. सृष्टी निर्माण करणारा परमात्मा आहे आणि त्यांनी ज्या ठिकाणी सृष्टी निर्मितीचा किंवा ज्या ठिकाणी आनंदमय ह्या शब्दाचा उल्लेख आलेला आहे आपल्याकडे आहे त्याचा संदर्भ, तो संदर्भ सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी सांगितलाय. सो कामयत बहुश्याम प्रजा येती स तपोतप्यत स तपस्तप्त्वा इदम सर्वम असृजत यदिदम किंच तत्सृष्ट्वा तदेवा नुपा विशत
नुप्राविशत म्हणाले हे तैत्तिरीय उपनिषदामध्ये. आता मागे गेलेलाच असद वा इदमग्रासित ततो वा सज्जायत. आणि ह्या ठिकाणी पुन्हा इथे एष हेवा नंद याती यदा हे वैश एतस्मिन् अन्नदृश्ये नात्मे निरुक्ते निलयने अभयम प्रतिष्ठां विंदते अथ सो भयम गतो भवति यदा हे वैश एतस्मिन् उदरमंतरम कुरुतेथ तस्य भयम भवति तत्वेव भयम विदुषो मनवानस्य. म्हणाले ज्याच्या ठिकाणी आनंद निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे, ज्याच्या ठिकाणी आनंद वाटण्याचं सामर्थ्य आहे, त्यालाच त्याच्या ठिकाणी पुन्हा हे जग निर्माण करण्याची इच्छा झाली आहे. आणि तो जगाचा निर्माता निर्माण करणारा इतर कोणत्याही विकारांनी वश नाही. जसा जीवाच्या ठिकाणी भय आदी विकार आहे, भय हा विकार आहे, जीवाच्या ठिकाणी अभिलाषा आहे, अनेक 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 गोष्टी आहेत की जीव ज्याच्यामुळे झाला त्याला जीव पण ज्याच्यामुळे आलं, त्यामुळे तो अनेक विकारांना बळी पडलाय. त्यामुळे हे विश्व निर्माण करणारा जीव नव्हे. अभिन्नस्य च तद्योगम शास्ती. या बोध झालेल्या जीवाची आनंदमयाशी एकरूपता होते असे शास्त्र सांगते. यावरूनही आनंदमय म्हणजे परमात्माच होय. आता याच्याकरता पुन्हा एकदा त्यांनी मांडुक्य उपनिषदाचा संदर्भ दिलाय की मांडुक्य उपनिषदामध्ये गाढ झोपेमध्ये तो जो जीव आहे तो परमात्म्याशी एकरूप होतो. हा म्हणून ब्रह्मानंद सहोदर असं झोपेचं गाढ झोपेचं वर्णन केलंय. म्हणजे आता या सगळ्याचा गोळाबेरीज अर्थ आपण जर लावला आणि त्या ठिकाणी जर आपण शेवटी ज्या निष्कर्षाप्रत येऊन पोचलो तो निष्कर्ष असा आहे की ना जीव आनंद देऊ शकतो, ना जीवापेक्षा अन्य कोणी आनंद देऊ शकतो, किंवा कितीही आनंद वाटला आणि कितीही आनंद वाटावा लागला पुढे तरी सुद्धा ते वाटण्या इतकं प्राचुर्य आणि वैपुल्य हे फक्त ब्रह्माच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आनंदमय हा शब्द जो आहे तो आनंदमय शब्द हा ब्रह्मवाचकच आहे आणि तो परब्रह्माचं वर्णन करणारा आहे आणि त्यांनीच या जगाची निर्मिती केली आहे. आनंदमय शब्दाने दुसऱ्या कुणाचा विचार करण्याचं तुम्हाला कारण नाही असं सांगून व्यासांनी हे अधिकरण संपवलं आहे. त्यामुळे आनंदमय हे अधिकरण आज आपण संपवलंय. आता जी छोटी छोटी अधिकरणं आहेत यामधली ती आपण घेऊन उद्याला त्याचा विषय संपवू.